श्री स्वामी समर्थ। चेतना प्रवाह यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये असे कुठले उपाय आहेत जे उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल। असे जे उपाय आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर तिसऱ्या दिवशी कुठला उपाय करायचा आहे जे नवरात्रीमध्ये केल्यानंतरच सफल होतात आणि त्या गोष्टीचा जो फायदा आहे तो आपल्याला होतो। तर तिसऱ्या दिवसाची जी उपासना आहे ती कशी करायची आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी इथे खाली दाखवते तुम्हाला। हे बघा, इथं जे आपण ताट घेतलेलं आहे हे तांब्याचं ताट आहे, त्यासोबत मी हे तांदूळ घेतलेले आहेत आणि हा दिवा घेतलेला आहे। त्या दिव्यामध्ये मी मोहरीचं तेल आधीच टाकून ठेवलेलं आहे। तर तुम्हाला इथं मोहरीचं तेल घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण दिवा लावणार आहोत आणि हे तांब्याचं जे ताट आहे आणि हे जे बघा नैवेद्यासाठी मी हे गुळ घेतलेलं आहे। हा गुळ उरल्यानंतर आपल्याला नंतर गाईला द्यायचा आहे। तर हे आहे हळद, या हळदीने आपल्याला यावरती स्वस्तिक काढायचं आहे। चला तर मग आजच्या या उपायाला सुरुवात करूया। तर आजच्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला हे तांब्याचं जे ताट आहे असं तांब्याचं ताट घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण वापरतो किंवा देवपूजा करण्यासाठी वगैरे आपण वापरतो। तर हा तांब्याचा ताट मी घेतलेला आहे। त्याला अगोदर आपल्याला स्वच्छ पुसून धुवून वगैरे करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा ही हळद आहे, ही हळद आपण घेतलेली आहे। तर या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे। बघा मी पाणी घालते आतमध्ये, याप्रमाणे असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला याच्यामध्ये जसं लागेल ना तसं वापरायचं आहे। असं हळद मिक्स केल्यानंतर आपल्याला या आपल्या बोटाने तांबणामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। हे अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। नंतर जे हे उरलेलं हळद असतं आपण हे तुळशीला सुद्धा अर्पण करू शकतो। याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून आपण तुळशीला हे देऊ शकतो। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे आपण यामध्ये मोहरीचं तेल घातलेलं आहे। हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल वापरायचं आहे, यामध्ये गोडच तेल वगैरे कुठलंच वापरायचं नाही। हवं असेल तर तूप वापरू शकता। तर हा दिवा आपल्याला इथे असं सेंटरला ठेवायचा आहे आणि हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला। तर या प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे असा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आपण घेतलेलं आहे, हे बघा ही तांदळाची कण आहेत, यामधले आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे। हे बघा असे हे जे अखंड तांदूळ आहेत, या असे तांदूळ आपल्याला 11 घ्यायचेत, मोजून 11 तांदूळ घ्यायचेत। हे असे जे तुटलेले तांदूळ आहेत ना हे आपल्याला अजिबात वापरायचे नाहीत। हा खंडित झालेला तांदूळ आहे। तर आपल्याला हे असे अखंड 11 तांदूळ घ्यायचे आहेत। ज्यांना धनप्राप्तीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्यावरती खूप कर्ज आहे, ज्यांचे खूप पैसे इकडे तिकडे अडकलेले आहेत, त्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे। कारण हा उपाय खूप लाभकारी आहे। मी गेल्या वर्षीही हा उपाय भरपूर जणांना सांगितलेला होता आणि भरपूर जणांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि मीही प्रत्येक वर्षी हा उपाय तिसऱ्या दिवशी नक्की करते। हा उपाय मी तुम्हाला शेअर करत आहे। तर हा बघा, इकडे 6 घेतलेले आहेत आपण आणि इकडे 5 घेतलेले आहेत। तर हे 11 तांदूळ जे आहेत, अखंड तांदळाचे जे दाणे आहेत 11, हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे असं हातात धरून याच्यामध्ये आपल्याला इथे ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक पिवळं पुष्प घ्यायचं आहे आणि हे पिवळं पुष्प आपल्याला या तांबणामध्ये असं इथे अर्पण करायचं आहे। तर असं अर्पण केल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे गुळ आहे आपण जे गुळ घेतलेलं होतं ते गुळ आपल्याला इथं प्रसाद म्हणून ठेवायचं आहे। मग तुम्ही या तांबणामध्ये कुठल्याही साईडला ठेवू शकता, मी इकडच्या साईडला समोर ठेवत आहे। आणि हा जो उरलेला गुळ आहे हा आपल्याला एखाद्या गौ मातेला वगैरे प्रसाद म्हणून खाऊ घालायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपण ही जी पूजा केलेली आहे धनप्राप्तीसाठी, आपलं जे कर्ज आहे ते कर्ज फिटावं वगैरे म्हणून आपण जी पूजा केलेली आहे व्यवस्थितपणे संपन्न होते आणि गौ मातेला आपण ते खाऊ घातलेलं असल्यामुळं आपली जी भावना आहे ती गौमातेपर्यंत पोहोचते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून देवीला प्रार्थना करायची आणि म्हणायचं आहे, हे देवी, माझ्या जीवनामध्ये मला खूप कष्ट होत आहेत, माझ्या जीवनामध्ये खूप मला प्रॉब्लेम्स चालू आहेत,
मला धनप्राप्तीचा योग बनून येऊ दे, मला धनप्राप्ती होऊ दे, माझी कर्जमुक्ती होऊ दे, माझा जो पैशाचा जो प्रॉब्लेम आहे घरामध्ये ते सर्व प्रॉब्लेम्स दूर होऊ दे, असं आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि देवीला आपल्याला नमस्कार करायचा आहे। तर अशा प्रकारे हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे हा आपल्याला ईशान्य दिशेला लावायचा आहे आणि असा दिवा लावून झाला की नंतर आपल्याला 11 माळी जप करायचा आहे। तो जप करण्यासाठी एक मंत्र आहे जो मी तुम्हाला स्क्रीनवरती मी आपल्या चॅनलचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो लावत आहे। ज्यांना कुणाला हा उपाय करायचा आहे, ज्यांना कुणाला हा मंत्र हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून कळवू शकता। मी तिथून तुम्हाला जो मंत्र आहे तो मंत्र लिहून पाठवेल। तर प्रत्येक दादांनी, प्रत्येक ताईंनी आणि प्रत्येक दीदीनी हा उपाय करायचा आहे, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनप्राप्तीचा प्रॉब्लेम असतो, प्रत्येकाला कर्जाचा प्रॉब्लेम असतो। तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर 100% रिझल्ट मिळणार याची खात्री मी देते। कारण गेल्या वर्षी पण आम्ही बऱ्याच जणांना हा उपाय सांगितला होता, बऱ्याच जणांनी हा उपाय केला होता। ज्यांनी हा उपाय केला होता त्यांना प्रत्यक्षात असा अनुभव आलेला आहे। त्यांचा भरपूर कर्ज होतं पण ते कर्ज नील झालं। काही जणांना असा प्रॉब्लेम आलेला आहे की पैशाची खूप तंगी घरात राहायची सतत, पण ते आता व्यवस्थित रीतीने त्यांचा सर्व व्यवस्थित चालू आहे। असा भरपूर जणांना फायदा आलेला असल्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबतही शेअर केलेला आहे। तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा आणि प्रत्येकाने या उपायाचा लाभ घ्या। तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय नक्की करा। स्वच्छ आणि पवित्र होऊन स्नानादी करून आपल्याला हा उपाय करायचा आहे। प्रत्येकाने श्रद्धेने आणि स्वच्छ भावनेने हा उपाय करा, आपल्याला या उपायाचा भरपूर फायदा होणार आहे। तर 4थ्या दिवशी काय उपाय करायचा आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे। तर 4थ्या दिवसाच्या उपायासोबत आपण परत भेटूया। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।